नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला लहानपणीपासून खात आलेलो आजीच्या हातचे पोळ्यांचे कुटके दाखवणार आहेत. ते कसे बनवतात तर तुम्ही याला पोळ्यांचा चिवडा पण बनवू शकता. पण मी लहानपणीपासून आजी म्हणायची आता मी पोळ्याचे कुटके मस्त तुम्हाला बनवून देते आणि आम्ही आवडीनं खायचो. आणि आता पण मला कुटके खूप आवडतात आणि सगळ्यांच्याच आवडीचे असणारच. तर अशा प्रकारे बनवा, खूपच मस्त लागतात. चला तर मी तुम्हाला कुटके कसे बनवायचे हे सांग. तर ह्या रात्रीच्या उरलेल्या पोळ्या आहे. तर आपल्या घरच्या पोळ्या वाया पण जाणार नाही आणि आपल्या आवडीचा नाश्ता पण तयार होणार. तर ह्या पोळ्या घेतलेल्या आहे, 5-6 पोळ्या आहेत. तर याला मी आता तोडून घेते. तर असा बारीक करून घ्यायच्या. पहिले अशा तोडून घ्यायच्या हाताने, मग बारीक करायच्या. तोडून घेतल्यानंतर असं हातामध्ये घ्यायच्या आणि अशा बारीक करायच्या. तर मस्त आपल्या बारीक होऊन जातील. अगदी 5-10 मिनिटामध्ये आपल्या पोळ्या बारीक होऊन तयार होऊन जातील. तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता, पण असं हाताने केले की वेगळीच चव येते. मी हाताने करते. तर तेव्हापर्यंत यांना चूल पेटून घ्यावं लागते. तर आपली मस्त चूल पेटलेली आहे. कढई पण मी ठेवलेली आहे. तर साहित्य बघून घ्या. आपले कुटके करण्यासाठी काय काय लागते. तर एक पालकांदा मी कापून घेतला, एक टमाटर घेतलं, थोडेसे शेंगदाणे, संबार म्हणजे कोथिंबीर आणि 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, चवीप्रमाणे मीठ घेतलं आणि इकडं जिरं घेतलं 1 चमचा आणि अर्धा चमचा मोहरी घेतली. तर कढईमध्ये आता मी तेल टाकून देते. तर मी साधारण 3 वाफलं तेल टाकून घेतलं. तर आपलं तेल बघा चांगलं तपलेलं आहे. तर पहिले मी मोहरी टाकून घेते. आपली मोहरी तडतडली व्यवस्थित. अशी मस्त चटकू द्यायची आणि आता याच्यात टाकायचं जिरं. तर जिरं पण व्यवस्थित चटकलं. आता टाकायचा कांदा. कांदा व्यवस्थित होऊ द्यायचा. तर कांदा होईपर्यंत तर या पोळ्यांचे आपण जे हे कुटके केले बारीक, तर याच्यावर थोडासा पाण्याचा शिरवा असा मारून घ्यायचा. कारण की मग ते मोकळे होणार नाही, मस्त नरम होणार आणि खाताना आपल्या जे खातं फसणार नाही घास. तर पाण्याचा शिरवा मारायचा. हे बघा असे व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे. तर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे अगोदरच टाकून द्यायचे आणि ते व्यवस्थित होऊन जातील. तर आता याच्यामध्ये टमाटर टाकून द्यायचे. हे सगळं व्यवस्थित होऊ द्यायचं. तर आपला आता कांदा, टमाटर, शेंगदाणे वगैरे व्यवस्थित झालं. तर नंतर टाकायचं आता आहे मसाले.
असं मस्त 1-2 मिनिटं होऊ द्यायचं. तर हे सगळं आपलं व्यवस्थित झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण कुटके टाकून देऊ. तर हे बघा आपला मस्त झणझणीत असा कुटक्याचा नाश्ता तयार होत आहे आता. तर कोण कोण येणार आहे खायला सांगून द्या, जास्त बनवते मग. तर याच्यावर 1-2 मिनिटं आता मी झाकण ठेवून देते. जर तुम्ही पोहे, उपमा, इडली, डोसा, आप्पे खाऊ खाऊ बोर झाले असणार तर अशा प्रकारे रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांचे कुटके करून बघा. एकदम झणझणीत असा नाश्ता पण होऊन जाणार, आपलं मन पण भरून जाणार, आपली ॲसिडिटी पण होणारच नाही अजिबात. आणि आजीची आठवण तर नक्कीच येणार तुम्हाला. तर करून बघा मग, आणि चुलीवर करा, ते पण चुलीवरची चव भन्नाट येते. तर हे बघा मस्त आपले कुटके तयार झालेले आहे. तर याच्यामध्ये आता मी मस्त वेगळे असा कोथिंबीर टाकून देते, फिरून घेते. आणखी थोडासा टाकते. तर आपले मस्तपैकी पोह्यांचा चिवडा म्हणजे कुटके बनवून तयार झालेले आहे. तर आमच्या नवरोबांना मी आता खायला देते. मस्त अशी पेट भरून द्यायची. प्लेट हे खतम करून तुम्हाला पुन्हा मागणार. तर आपल्यासाठी पण प्लेट काढून घ्यायची, नाही तर उरणार नाही. हे घ्या हो. तर हे बघा आत्ताच पाणी देऊन आलेले आहे. तर यांना नाश्ता दिला मस्त. का हो, झाले कुटके जबरदस्त होतेच, नरम झाले मस्त. हा हा, एक नंबर. चला तर या मग चुलीवरचे मस्त बनवलेले कुटके खायला. चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपींमध्ये. हे बघा मुलगी किती बापाची केअर करते, पाणी आणून दिलं. हो चला तर मग भेटूया.